अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव ग्रामीण भागातील रात्रीच्या वेळेस सुरू असलेले लोड शेडिंग तत्काळ बंद करण्यात यावे, तसेच शहरातील वारंवार होणारा वीज पुरवठ्याचा लपंडाव थांबवून सुरळीत वीज सेवा द्यावी या मागण्यांसाठी बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उभाटा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोपरगाव येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरण कार्यालयात अंडी ओवाळून तसेच ट्यूबलाईट फोडून निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान उभाटा सेनेचे तालुका प्रमुख भरत मोरे व मनसे नेते अनिल गायकवाड यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली। भरत मोरे व अनिल गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना इशारा देताना सांगितले की ग्रामीण भागातील रात्रीच्या वेळेस होणारे लोड तातडीने बंद करावे। सततच्या अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत। शहरातही वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून व्यापारी, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत मोरे, मनसे नेते अनिल गायकवाड, उपतालुका प्रमुख सचिन आसने, उभाटा सेना शहर प्रमुख बालाजी गोरडे, अमू शेख, राहुल आढाव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या 7 ते 8 दिवसापासून रात्री 10 वाजे ते रात्री 1 वाजेपर्यंत लाईट जाऊ राहिली। आणि आज कोपरगाव शहरामध्ये आता आम्ही भरत भाऊंच्या मेडिकलवर बसलो होतो, तिथे सगळे आले, बालाभाऊ आले, आसने पाटील आले, हे भाई आले, आम्ही तिथे बसलो होतो, लाईट गेलेले होते, इथं आलो लगेच लाईट आली। का हो, हे काय भानगड आहे? हां, पण आम्ही ह्या केंद्र सरकारच्या ह्या ठिकाणी इथे येऊन आणि ह्या राज्य सरकारचे जे कोणी मंत्री भिंत्री असे नाही, केंद्र भिंद्राचे हे हलकट, हां, हे AC मध्ये झोपता आणि इथं शेतकरी बिचारा रात्रंदिवस मरू राहिला। हां, त्याला रात्री 10ला लाईट घालवायचे आणि 1ला लाईट आणायचे। ह्या केंद्र सरकारने ना हे जे शेतकऱ्याचा शेळ चालवलेला ना, हा कुठेतरी थांबवला पाहिजे। जर नाही तर मग हे जर नाही थांबलं ना, या मंत्र्यांना ना रस्त्यावर फिरून देणार नाही। जे काय विनंती आम्ही ना ते पाहून घेऊ। हां, हे माजल्यावानी करू राहिले एवढे, हां, यांना कळत नाही का? ह्या सरकारने ना इतका आता काल भरत भाऊनी शेतकऱ्याला कांद्याला भाव नाही त्याच्या विरोधात आंदोलन केलं यांनी। हां, शेतकरी बिचारा मरू राहिला, त्याच्यात लाईट नाही त्याला। हां, ह्या शेतकऱ्यांचा छळ कुठेतरी थांबवला पाहिजे। आज आम्ही AMEची बिरोवर आलो, इथं जे काही अधिकारी होत्या त्यांना आम्ही भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का ते करणारे याच्यामध्ये हे शेड्यूल त्याचं व्यवस्थित करून देतो म्हणे आम्ही। आणि याच्या नंतर जर नाही झालं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलनी ना मग हे काय करायचं ना ते करू आम्ही। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या बऱ्याच महिन्यापासून वीज महामंडळाचा विनाकारण कोपरगाव शहराशी वीजचा लपंडाव चालू आहे आणि मुद्दामून करतात काय म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो। पण एवढ्या 8-10 दिवसात जर बघितलं तर अनेक तक्रारी जास्तीत जास्त ग्रामीण भागातून शेतकरी बांधवाचे आहेत। आता महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकार किती त्या शेतकऱ्याचा जीव घेणार? पेट्रोल, डिझेल, इंधन याचा तुटवडा, गॅस लवकर भेटत नाही आहे, त्याच्यात लाईट नाही, मग त्या शेतकऱ्याने आता आपली मोटर चालवायची कशी? जर शेतकरीच जगला नाही तर हे राज्यकर्ते जगतील का? आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलो होतो। आता ज्या ग्रामीण भागाच्या त्या महत्त्वाच्या खुर्चीवर आता प्रभारी त्या मॅडम म्हणतात, एक आमची माता माऊली आहे। आता आमच्या माता माऊलीला आम्ही बोलू शकत नाही कारण आम्हाला संस्कार आहेत, आम्हाला आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी शिकवलं आहे माता माऊल्यांचा आदर करा। आमच्या घरच्यांचे सुद्धा आमचे संस्कार आहेत, माता माऊल्यांचा आदर करा। जर त्या ठिकाणी पुरुष जर कोणी जर अधिकारी असताना तर 100% आज जे आम्ही अंडे आणलेत ना ते अंडे त्यांच्या मस्तकावर फोडले असते। आमचा आक्रोश आम्ही त्या ठिकाणी असं व्यक्त केला असतं। जर मी कायम सांगतो या वीज महामंडळावर जर आम्ही आंदोलन केलं तर थोडं जरी लाईट बिल थकलं तर त्या जाऊन त्या ठिकाणी त्याची वीज कट केल्या जाते। हा बेशरमपणाचा कळस आहे। किती वेळेस आंदोलन करायचं आणि किती वेळेस इथून आदळापट करायची। आता इथून पुढे आम्ही आंदोलन करणार नाही कारण आत्ताच आम्ही मॅडमशी बोललो, त्यांनी सांगितलं का वरतूनच अचानक लोड शेडिंग केली जाते। वरतून जर आम्ही त्यांना तेच बोललो, मॅडम वरतून जर अचानक लोड शेडिंग केली जाते, तुमच्याकडे वेळ असतो ना, तुम्ही एक सेक्शन बंद ठेवून दुसरं सेक्शन तुम्ही चालू ठेवता ना, चालू ठेवू शकतात तुम्ही। कमीत कमी लोकांना या एकदम उन्हाळ्याच्या कडाक्यामध्ये इथं गरमाटाचे दिवस आहेत, जर जो हृदयाचा, कॅन्सरचा, बीपीचा, कोणी शुगरचा जर रुग्ण असेल त्याला थोडा जरी उकाडा सहन होत नसेल तर त्याचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो। मग सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायचा का आपल्यावर?
तो कोणी राज्यमंत्री असो, तो कोणी केंद्रातला मंत्री असो, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आहे. ही लाईट सुरळीत झाली पाहिजे, अधिकाऱ्यांच्या हातात आहेत. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार, ती तुमची जबाबदारी आहे. लोड शेडिंग कशी करायची, कुठल्या भागात करायची, कधी कधी ते नियोजन तुम्ही करा. आम्ही जनता आहे, आम्ही जनता हीच तक्रार मांडणार, आम्हाला व्यवस्थित लाईट मिळाली पाहिजे. तुमचं दर शनिवारी वीज गळती आणि दुरुस्तीसाठी तुम्ही दिवसभर बंद ठेवतात. कशाची दुरुस्ती करता, कशाचा मेंटेनन्स करता तुम्ही, आम्हाला दाखवा तरी एकदा आम्हाला तुम्ही. आणि कोणती गळती, तीच गळती तुम्ही सर्रास सगळ्यांना भागिले, सगळ्यांच्या बोकंडी टाकतात. मोठ्या मोठ्या लोकांचे वीज बिलं थकलेत, करोडोनी बिल थकलेले आहेत. त्यांच्या सगळ्या टेबलला तुमचेच वायरमन दारूच्या पार्ट्या घेतात, त्यांच्या संघ वाटाघाटी करतात. आणि गरिबाची 500 रुपये जरी वीज बिल थकलं का त्याचं मीटर, त्याची वीज कट केल्या जाते. इथं आल्या पहिले अधिकाऱ्यांशी तेच बोललो, साधा वड्यावाला आहे जो माणूस कॅन्सरची ट्रीटमेंट घेतोय त्याचा सुद्धा 50, मी अधिकाऱ्यांशी बोललो, अधिकाऱ्यांनी सूट दिली, चला बाबा एखादा आम्ही सोडू, कस्टमर टप्प्याटप्प्याने पैसे द्या. पण तुमचा वायरमन तिथं रोज जातो मीटर काढू का म्हणतो. आपण वीज महामंडळाचे लोक जे आहेत, आपण लोकांची सेवा करण्याकरता आहेत, आपल्या घरची बापाची वीज नाही. जर तो वायरमन पुन्हा आजपासून जर त्या ठिकाणी गेला तर आमचे मनसे आणि शिवसेना, आमचे शहरप्रमुख इथे बालाजी गोरडे, आम्ही सगळे शिवसेनेचे पद आहेत त्याला कुथाडल्याशिवाय राहणार नाही. मग तो वीज महामंडळाच्या वरतीवर असला तरी चालेल, पण तो नालायकपणा करता असेल तर त्याला सोडणार नाही. पुन्हा एकदा ग्रामीण भागातली आणि शहरातली लाईट ही सुरळीत करावी. वरतून लोड शेडिंग असेल तर त्याचं नियोजन करावं, असं अधिकाऱ्यांना आम्ही आज सुचवलंय. आम्ही आज सुचवलं, उद्या सुचवणार नाही. आम्ही आमच्या मनसे आणि शिवसेना स्टाईलनं इथं आम्ही जबाब उद्या आमच्या पद्धतीनं विचारू, याची लाज वीज महामंडळाला वाटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. शहरामध्ये लोड शेडिंगच्या नावाखाली कधी लाईट जाते, कधीही. आत्ताचे गावाची परिस्थिती अशी आली, गाव पूर्ण म्हणजे कामधंदे राहिलेले नाही, काही नाही. चोरांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. मग MSEBचं आणि चोरांचं काही कनेक्शन आहे का, हे पण आम्हाला बघावं लागणार आहे. कारण की ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेसच चोर येतात, चोरी करून जाता. मग प्रशासनाने याची दखल कोणी घ्यायची? जर कोणाला काही झालं तर मनुष्यवधाचा गुन्हा प्रशासनावर दाखल करायला पाहिजे. आणि तालुक्याला आता 2-2 आमदार आहे, ही परिस्थिती तर झालीच नाही पाहिजे आम्हाला असं वाटतं. बरोबर. कारण की आता विरोधात फक्त आम्हीच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जर 2-2 आमदार तालुक्याला असेल तर हा तालुका एकदम सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. जिथं लाईट नाही तिथं पण लाईट लागली पाहिजे, रस्ते पण असे काचेसारखे झाले पाहिजे. हे कोपरगावकरांच्या वतीने आमची मागणी. कोपरा तालुक्यातील ग्रामीण भागात अक्षरशः रात्रीचं खेळ चाले अशी परिस्थिती आहे. नवीन प्रकारचं लोड शेडिंग आलं आहे. रात्री 10 ते 1, कधी 11 ते 2 या रात्रीच्या टायमिंगला लोड शेडिंग चालू होतं आहे. त्या शेती भागातील आदी भागातील लाईट जाते. अक्षरशः त्या घरात राहणारे वयोवृद्ध लोक आहे, लहान मुलं आहे, आजारी पेशंट आहे. लाईट गेल्यानंतर अक्षरशः ते घामाने पार थरळत झोपतं तिथं. एखादा पेशंट जर उद्या मेलंच याला जबाबदार कोणी? रात्रीच्या वेळी त्याला शेतामध्ये कांद्याला असेल किंवा इतर पिकाला पाणी भरायचं असतं. रात्री लोड शेडिंग असल्यामुळे तो शेताचे काम व्यवस्थित करू शकत नाही. उद्या त्याच्या पिकाला भाव कसा भेटणार? आधीच शेतकरी अडचणीत आहे. अक्षरशः जर आमच्या ब्राह्मणगावची परिस्थिती जर बघितली तर रात्री 10ला लाईट जाते, 1ला येते, कधी 11ला जाते, रात्री 2ला येते. हा काय प्रकार आहे? तात्काळ आमच्या वीज वितरण कंपनी कोपरा तालुक्याला विनंती आहे का रात्रीचं लोड शेडिंग बंद करावं. आमदार, खासदार, मंत्री AC फिरता. मग आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी असेल, वयोवृद्ध माणसं असतील, शेतकरी असेल, मुलं असतील, हे रात्री अक्षरशः त्या घामाने अक्षरशः थाळवत पडता. रात्री सैरीबाहेर होत्या, त्यात चोरीचं प्रमाण वाढलं आहे. कारण रात्री जर लोड शेडिंग असली तर चोरांना मोकळं वातावरण भेटतं, मग रात्रीच्या चोरीचे प्रमाण वाढतं, दरोडे पडतात. याला कोण जबाबदारी? तर कोपरा तालुक्याच्या ग्रामीण वीज वितरण कंपनीच्या मॅडम आहे, आम्ही त्यांच्याशी या विषयावर बोललो. भरत भाऊ असतील आमचे तालुका प्रमुख, मनसेचे तालुका प्रमुख असतील अनिल भाऊ, आमचे कोपरगाव शहर प्रमुख बालाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्रित आम्ही असं आंदोलन केलं इथं. याविषयी आम्ही ग्रामीणच्या ज्या मॅडम आहे, अधिकारी यांनाही कल्पना दिली की तात्काळ ग्रामीण भागातील लोड शेडिंग बंद करावं. येत्या काळात जर लोड शेडिंग बंद नाही झालं तर शिवसेना अजून तीव्र असं आंदोलन छेडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.